आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 या रिलेटेड एक पोस्ट आहे मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टर. आणि त्याच रिलेटेड आज आपण गेम चेंजिंग PYQ प्लस MCQ बघणार आहे. नुसतं बघणारच नाही तर डिटेलमध्ये विश्लेषण पण करणार आहे भाऊ. त्यामुळे ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केलंय त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच हा व्हिडिओ खूप आणि खूपच तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करणे विसरू नका, बरोबर. आणि तुम्ही जर मित्रांनो या व्हिडिओला लाईक केलं, लाईक केल्यावर हा स्क्रीनशॉट जर हेल्पलाईन नंबरवरती पाठवला तर तुम्हाला मिळणार वीकली टॉपिक विथ मॉक टेस्ट एकदम फ्री, बरोबर. काय करायचं, विजन 24 ॲप डाउनलोड करायचं आहे. चला तर मित्रांनो पुढे बघूया. बघा इथे एक MCQ आलेलं आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात साठवते? ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन ए की ऑप्शन डी विटॅमिन B12. तर बघा आता लक्ष द्या. तुम्हाला माहिती असेल एक विटॅमिन असते विटॅमिन केडा. आता हे काय सर? बघा विटॅमिन केडा म्हणजेच काय? असे विटॅमिन जे फॅटमध्ये सोल्युबल होतात, बरोबर. विटॅमिन के, विटॅमिन ई आणि विटॅमिन डी आणि विटॅमिन ए हे काय आहेत? हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत. मग आता पुढं काय सर याचं? तर बघा आता हे झाले फॅट सोल्युबल विटॅमिन, तर काही वॉटर सोल्युबल विटॅमिन आहेत म्हणजेच काय? ते विटॅमिन बी अँड सी. मग फॅट सोल्युबल म्हणजे काय हो सरजी? तर बघा आता लक्ष द्या. जे विटॅमिन कन्झ्युम केल्यानंतर फॅटमध्ये स्टोअर होतील त्याला म्हणणार फॅट सोल्युबल विटॅमिन. आणि जे विटॅमिन आपण कन्झ्युम केले आणि वॉटरमध्ये सोल्युबल होतील आणि लगेच युरिन थ्रू निघून जातील त्याला वॉटर सोल्युबल विटॅमिन म्हणतात, बरोबर. मग इथं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? ऑप्शन सी इज राईट आन्सर. विटॅमिन ए काय एकदम बरोबर आहे. चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया विटॅमिन ए बद्दल थोडीशी थेअरी, बरोबर. विटॅमिन एचं सायंटिफिक नेम काय आहे? तर रेटिनॉल असणार. सोर्सेस काय आहे? तर एग्ज आहे, फिश आहे, मिल्क आहे. आणि जर समजा हे सगळं मी कंझ्युम नाही केलं सर तर मग काय होणार आहे? तर बघा कोणता डिसीज होणार? तर नाईट ब्लाइंडनेस हा डिसीज होणार, बरोबर. विटॅमिन ए खूप इसेन्शियल आहे आपल्या हेल्दी विजनसाठी आणि इम्युनिटी सिस्टीमसाठी पण. ओके पुढे बघूया. फॉलिक ॲसिड कोणत्या जीवनसत्व गटात येते? विटॅमिन सी, विटॅमिन B9, विटॅमिन B6 की विटॅमिन B12? कोणतं असणार रे आता? तर बघा यामधलं राईट आन्सर कोणतं आहे? विटॅमिन B9. तर थोडीशी याबद्दल पण इन्फॉर्मेशन घेऊया की काय असतं हे विटॅमिन B9. ओके. विटॅमिन B9 इज ऑल्सो कॉल्ड फॉलिक ॲसिड. विटॅमिन B9ला काय म्हणतात? फॉलिक ॲसिड पण म्हणतात मित्रांनो. सोर्सेस सायट्रस फ्रूट आहेत, होल ग्रेन्स आहेत, बरोबर, लिफी ग्रीन्स आहेत. मग सर सायट्रस म्हणजे काय? आंबट रे, असे फ्रूट्स जे आंबट असतात त्याला सायट्रस फ्रूट म्हणतात. पुढे बघूया. डिसीज काय होणार? तर ॲनिमिया होणार किंवा बर्थ डिफेक्ट होणार, बरोबर. इट इज इसेन्शियल फॉर DNA सिंथेसिस. सर DNA म्हणजे काय हो सर? तर बघा आता तुम्ही समजा लग्नात गेले कोणाचे तरी, लगेच आजी आजोबा राहतात, लगेच तुम्हाला बघितलं का लगेच म्हणतात का रे तू बबल्याचा आहे की पिंट्याचा आहे? म्हणजेच काय रे तू बबल्याचा आहे म्हणजे काय? तर ते लगेच म्हणतात तुम्हाला नाही मला तुझे डोळे आहेत, तुझे नाक आहे, मला त्याच्या बबल्यासारखं दिसतंय. म्हणजे हे कसं काय? हे कसं काय पॉसिबल आहे? तर बिकॉज ऑफ DNA. तर बघा रे काय असतं, आपली जी बॉडी आहे ते सेलपासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे? तर ती सेलपासून बनलेली आहे. सर सेल कोणी डिस्कवर केली? तर रॉबर्ट हुकने केली. बघा रॉबर्ट हुकने जी सेल डिस्कवर केली ते कोणती सेल आहे? तर ती डेड सेल आहे. आणि लिव्हिंग हुकने जी सेल केली डिस्कवर ती कोणती? लिव्हिंग सेल आहे. पुढे बघूया. मग आता सेलमध्ये काय असणार? सेलमध्ये न्यूक्लियस असणार. न्यूक्लियसमध्ये काय असणार? तर बघा न्यूक्लियसमध्ये एक असं शेप तुम्हाला दिसणार आहे, बरोबर. अशा शेपचे काय असतील? क्रोमोझोम असतील, बरोबर. आणि मग ह्या क्रोमोझोमला जर आपण इकडून असं ओढलं तर काय होणार? असं एक डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे की ऑटसन अँड क्रिकने डिस्कवर केलं होतं त्याला काय म्हणणार? तर असं DNA फॉर्म होणार, बरोबर. DNA काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. मग बघा आता या DNA पण हा पूर्ण DNA आपला फेस आपली बॉडी शेप डिसाईड नाही करणार. यामध्ये पण एक स्पेसिफिक पार्ट असतो DNAचा, तो म्हणजेच कोण असणार? तो म्हणजे जीन असणार. आणि हा जीन डिसाईड करतो की आपला जो म्हणजे शेप आहे, आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे कसं असायला पाहिजे, आपल्या पेरेंट्ससारखं असायला पाहिजे, बरोबर. आय होप तुम्हाला DNA समजला असेल. याचा फुल फॉर्म पण सांगून देतो. याचा फुल फॉर्म आहे डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. एक्झाममध्ये बनल्यास लगेच क्लिक करून घ्यायचं, बरोबर. नंतर बघा खालीलपैकी कोणता
रोग व्हिटॅमिन केच्या अभावामुळे होतो, रक्तस्राव वाढणे, ॲनिमिया, रिकेट्स की स्कर्वी. तर मला असं वाटतंय काय फिक्स आहे बाबा, रक्तस्राव वाढणे. बरोबर, मग ऑप्शनवर क्लिक केलेलंच आहे, तर थोडंसं त्या ऑप्शनबद्दल म्हणजे व्हिटॅमिन के बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया ना भाऊ. ओके, सो व्हिटॅमिन के याला म्हणणार मी फायलोकिनोन. बरोबर, यामध्ये एग्समध्ये पण आणि काही व्हेजिटेबल्समध्ये पण तुम्हाला हे व्हिटॅमिन के दिसून येणार. व्हिटॅमिन के जर कंझ्युम नाही केला तर काय होणार, तर लक्ष द्या, ब्लिडिंग डिसऑर्डर होणार. म्हणजेच काय, व्हिटॅमिन के इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. हो हो, ब्लड क्लॉटिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन के. आणि जर व्हिटॅमिन केच नसेल तर ब्लिडिंग होत राहणार. समजले? पुढे बघूया. जीवनसत्वाची संकल्पना प्रथम कोणी मांडली? डेमोक्रिटस, फंक, न्यूटन की डार्विन? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आधी जाणण्याआधी आपण काही समजून घेऊया की डेमोक्रिटसचा विचार केला का तर लगेच आपल्या माइंडमध्ये काय येतो? आपल्या माइंडमध्ये येतो ॲटम. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊ की डेमोक्रिटस म्हटल्यावर तुमच्या माइंडमध्ये जरी ॲटम येत नसन, पण याआधी पण ॲटम डिस्कवर केलेले आहे. कोणी केलेले? तर आपले महर्षी कणाद होते, त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे ॲटम आहे, ॲटम म्हणजेच काय आहे, ॲटम म्हणजेच काय, तर त्यांनी याला नाव दिलं परमाणू. कोणी नाव दिलं? महर्षी कणादनी नाव दिलं. महर्षी कणादनी नाव दिलं याला, ॲटमला परमाणू, आणि डेमोक्रिटस म्हणले ॲटम. आणि आपण आज त्यांना फॉलो करतोय. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर बघितलं आपण, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीमध्ये सांगितलेलं आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एक स्टेटमेंट पास झालेलं आहे. काय? तर लक्ष द्या, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, दे चेंज वन फॉर्म टू अनदर. म्हणजेच काय, एनर्जी क्रिएट केल्या जाऊ शकत नाही, डिस्ट्रॉय केल्या जाऊ शकत नाही, ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, ट्रान्सफर होते. मग आम्ही पण तेच सांगितलं ना भाऊ, आम्ही पण बोललो ना की नैनन छिद्रंती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैनन क्लेदयंती आपो शोषयाती मारुत. आम्ही पण तेच सांगितलं की आत्मा अमर आहे, ते डिस्ट्रॉय केल्या जाऊ शकत नाही, क्रिएट केल्या जाऊ शकत नाही, ते एकामधून दुसऱ्यामध्ये फॉर्म म्हणजे ट्रान्सफर होत राहते. फरक एवढा आहे की आम्ही संस्कृतमध्ये सांगितलं भाऊ, तर मी इंग्लिशमध्ये सांगितलं आहे की नाही. बरोबर, आपले प्रत्येक ग्रंथ मित्रांनो सायन्स बेसवर आहेत मित्रांनो. फरक एवढंच आहे की आपण त्याला कधी फॉलोच करत नाही. असो, हा पार्ट वेगळा आहे. आणि न्यूटनमध्ये पण, न्यूटनच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. यांच्या जन्माच्या 1000 वर्षाआधी पण ब्रह्मगुप्तांनी गुरुत्वाकर्षणाबद्दल सांगितलेलं आहे. बरोबर, असो, याचा राईट आन्सर काय असणार आहे? याचा राईट आन्सर असणार आहे फंक. ओके, नेक्स्ट बघूया, जीवनसत्व ईचे मुख्य कार्य काय? ऑप्शन ए हाडे मजबूत करणे, ऑप्शन बी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणे, ऑप्शन सी रक्त गोठणे की ऑप्शन डी दृष्टी सुधारणे. बघा, याचे ॲन्सर जाणण्याआधी तुम्हाला सांगून देतो की विजन 24/7 ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. जर या व्हिडिओला लाईक केले आणि स्क्रीनशॉट हेल्पलाईन नंबरवरती टाकलाय तुम्ही, तर तुम्हाला मिळणार वीकली मॉक टेस्ट एकदम फ्री मित्रांनो, जी कंडक्ट केलेली आमच्या नेट सेट PhD लेवलच्या टीचरने मित्रांनो. आमच्या म्हणजे ॲप डाउनलोड करा, त्यावर बघा, सगळे तुम्हाला नेट सेट MSc PhD लेवलचे टीचर दिसणार आहेत आणि त्यांनी हे टेस्ट सिरीज कंडक्ट केलेले आहेत. पुढे बघूया, याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी एकदम राईट आन्सर असणार आहे. मग आता आपण व्हिटॅमिन ई बद्दल बोलतोच आहे, व्हिटॅमिन ई बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया की काय आहे व्हिटॅमिन ई. बरोबर, आता व्हिटॅमिन ईला काय म्हणणार सायंटिफिक नेममध्ये? तर टोकोफेरॉल म्हणणार. हे काय होणार? नर्व अँड मसल सेल डॅमेज होणार जर याची डिफिशियन्सी म्हणजे शरीराला लागली तर. नंतर नट, स्पिनॅच, ओके, या व्हेजिटेबल ऑइल्स यामध्ये काय होणार आहे? हे व्हिटॅमिन ईचा एक सोर्स आहे हा, यामध्ये व्हिटॅमिन ई सापडणार आहे. नंतर इट इज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, हेल्प प्रोटेक्ट युअर सेलबद्दल मी तुम्हाला आताच सांगितलं आहे मित्रांनो. कोणी डिस्कवर केली? तर रॉबर्ट हुकनं. लिव्हिंग सेल कोणी डिस्कवर केली? तर अँटनी लिव्हिंग हुकनं. आता त्यामध्ये पण तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो की व्हिटॅमिन ईला ब्युटी व्हिटॅमिन पण म्हणतात भाऊ. बरोबर, व्हिटॅमिन ईला ब्युटी व्हिटॅमिन म्हणतात. काही लोक काय करतात, ते कॅप्सूल घेतात आणि चेहऱ्याला लावतात आणि त्यांना वाटतं की चेहरा ग्लो होणार. भाऊसाहेब, त्यांना माहितीच नाही चेहरा ग्लो कसा होतो. चेहरा ग्लो कसा होतो? जेव्हा आपण एखादी एक्झाम क्रॅक करणार भाऊसाहेब, तेव्हा चेहरा ग्लो होणार. जेव्हा वेळेस तुमचं नाव पेपरमध्ये येणार, न्यूजपेपरमध्ये येणार, तेव्हा चेहरा ग्लो होणार भाऊसाहेब. हे असं लावून ग्लो नाही होणार आहे. बरोबर, लक्ष द्या मित्रांनो. खरंच म्हटलेलं आहे कोणीतरी की काही मेकअप नंतर राडा करतात, काही मेकअप नंतर राडा करतात, तर काही ब्रेकअप नंतर राडा करतात, आणि ब्रेकअप नंतर राडा करणारे बघून पोरे. बरोबर, आता बघा मित्रांनो, पुढे बघूया थोडंसं इन्फॉर्मेशन. ओके, इथं मला वाटतं व्हिडिओ झालेला. ओके, थँक्यू सो मच.
जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणे विसरू नका आणि ह्या बेल आयकॉनला प्रेस करणे पण विसरू नका. कारण येणारे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की नाही यार येणारे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे तुम्ही जर बेल आयकॉनवर प्रेस केलं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. बरोबर. आणि तुम्हाला काय करायचं, तुम्हाला वाटत असेल की नाही सर आम्हाला इथं आणखी व्हिडिओ देत राहा, रोज व्हिडिओ देत राहा, हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरून राहिलेत, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच तुम्हाला नेक्स्ट रोज व्हिडिओ देणार आणि वेगवेगळ्या टीचरचे व्हिडिओ देणार. प्रत्येक टीचरला स्पेशलायझेशन एक दिलं जातं, किंवा तुम्ही बायो शिकवा, आम्ही केमिस्ट्री, तुम्ही फिजिक्स, असं काहीतरी एक, किंवा कोणी सॅनिटरी शिकवणार. बरोबर. आता तुम्हाला तर मोस्ट ऑफ द केमिस्ट्री वगैरे यामध्ये नसणार आहे, फिजिक्स वगैरे, पण सॅनिटरी जो पार्ट आहे तो पण असतो, तो मायक्रोबायोलॉजी टीचर शिकू शकतात तुम्हाला बेस्टमध्ये. तर हे सगळं जर तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल किंवा याची PDF जर पाहिजे असेल तर विजन 24 ॲप डाउनलोड करा. ओके. नक्कीच या हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट केल्यावर तुमची हेल्प केल्या जाणार. ओके. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा.